Hello everyone. Today I am going to teach you 7th standard poem number 1.1 Past, Present, Future. This poem is written by Emily Bronte. This poem shows that the two conversation between child and a poet. ओके जो पोएट असतो हा चाइल्डला काही प्रश्न विचारत असतो त्याच्या पास्ट प्रेझेंट आणि फ्युचरबद्दल. नाव वी स्टार्ट अवर पोयम. टेल मी स्माइलिंग चाइल्ड, व्हॉट द पास्ट इज लाईक टू दी. अँड ऑटम इव्हिनिंग सॉफ्ट अँड माइल्ड विथ अ विंड दॅट साइन मॉर्नफुली. मीन्स काय तर जो पोएट आहे हा मुलाला विचारतो की टेल मी स्माइलिंग चाइल्ड विचारतो की तुझा पास्ट हा कशासारखा आहे. हिअर दी मीन्स यू. ओके, हिअर दी मीन्स यू. तर पोएट त्या मुलाला विचारतो की तुझा पास्ट कसा आहे, कशासारखा आहे. तर द चाइल्ड रिप्लाय टू पोएट अँड ऑटम इव्हिनिंग सॉफ्ट अँड माइल्ड विथ अ वाईन दॅट साइन मॉर्नफुली. ज्याप्रमाणे हिअर ऑटम मीन्स शरद ऋतू, मिल्ड सॉफ्ट मीन्स कोमल आणि मिल्ड मीन्स सॉफ्ट, विंड मीन्स हवा आणि मॉर्नफुली मीन्स सॅड, दुःख, उदासी. ओके, तर इथं म्हटलं आहे की ऑटम ऋतूची संध्याकाळ कशी असते, सॉफ्ट आणि माइल्ड असते, सौम्य आणि कोमळ असते. आणि त्याच्यासोबतच काय असते तर एक दुःखाचे वारे वाहत असतात. त्याचप्रमाणे माझं पास्ट होतं. माझ्या पास्टमध्ये जे काही माझं एम्स होते ते मी अचीव करू शकलो नाही. ओके, तर असा मुलगा पोएटला रिप्लाय करतो. त्याचप्रमाणे सेकंड टांजामध्ये म्हटलं आहे की टेल मी व्हॉट इज द प्रेझेंट अवर. पोएट त्याला सेकंड टांजामध्ये विचारतो की मला सांग की तुझं प्रेझेंट अवर कसं आहे. तर तो मुलगा काय रिप्लाय देतो, अ ग्रीन अँड फ्लावरी स्प्रे where a young bird seed gathering its power to mount and fly away. ज्या प्रकारे एक ग्रीन आणि फ्लावरी स्प्रे असते, मीन्स एक हिरवे फुलांचे फवारे वाहतात, त्याचप्रमाणे एक पक्षी झाडावर बसून त्याच्या पहिल्या भरारीसाठी तो पूर्ण आपली पावर गॅदर करून ठेवते. का? कारण की आपली पूर्ण पावर गॅदर करते, जमा करते आपली शक्ती. का? कारण की त्याला पहिली उडान घ्यायची असते. म्हणून पहिली उडान घेण्यासाठी एक पक्षी ज्याप्रमाणे आपली शक्ती गोळा करून ठेवतो त्याप्रमाणे माझं प्रेझेंट आहे. ओके, नाव थर्ड टांजा. अँड व्हॉट इज द फ्युचर हॅपी वन. तर मग आता त्याला पोएट थर्ड टांजामध्ये विचारतो, तर मग तुझं भविष्य काय आहे, कसं आहे. ओके, तर तो मुलगा रिप्लाय देतो की माझं भविष्य हॅपी वन, खुशाल आहे, सुखी आहे. अ सी बेनीथ अ क्लाउडलेस सन, अ मायटी ग्लोरियस डार्झलिंग सी स्ट्रेचिंग इन टू इन्फिनिटी. जसं की एक आभाळ सूर्याच्या खाली समुद्रामध्ये दिसते, त्याचसारखं जसं की ताकदवर एक महान खूपच चमकेला जो समुद्र जो अनंत इन्फिनिटी आपल्याकडे स्ट्रेच करत असते, त्या प्रकारे माझं भविष्य आहे.